सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो। कोणतं? पित्रोडा फर्निचर, जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर, तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध। तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध। पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। तू आमच्या वारस हक्काची नोंद का करत नाही असे म्हणत ग्रामसेवकाला बेदम मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली। ही घटना बुधवारी सायंकाळी कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण ग्रामपंचायत कार्यालयात घडली। या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। गोंधवणी येथे अवैध गावठी हातभट्टी दारू अड्ड्यांवर पोलिसांनी छापा टाकला। या कारवाईत गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन तयार गावठी हातभट्टी दारू नष्ट करण्यात आली। गोंधवणी परिसरात हातभट्टी दारू बनविण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। कर्जत शहरात गुरुवारी दुपारी विजेच्या कडकडाटासह अर्धा तास जोरदार पाऊस झाला। या जोरदार पावसाने शहरातील अनेक रस्त्यांना जलाशयाचं रूप आलं होतं। मंगळवारी दुपारीही वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने तालुक्यातील थेरवाडी आणि देशमुखवाडी भागात लिंबू, केळी, पेरू बागांचं मोठं नुकसान झालं। गेल्या काही दिवसांपासून अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटात जोरदार पाऊस पडत आहे। मंगळवार नंतर गुरुवारीही कर्जत शहर आणि तालुक्यातील बहुतांश भागात जोरदार पावसाने हजेरी लावली। शेवगाव तालुक्यातील बोदेगाव येथे अनेक दिवसांपासून बंद असलेल्या एका घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोख रक्कम, सोन्या चांदीच्या दागिन्यांसह घरातील गहू, ज्वारी आदी धान्य लंपास केलं। सदरील घटना बुधवारी सकाळी 9च्या सुमारास घडली। या प्रकरणी रात्री उशिरा अज्ञात चोरट्यांविरोधात शेवगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली। पारनेर विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक मतदारांनी राष्ट्रवादी अजित पवार पक्षात पक्षप्रवेश केला। येत्या शनिवारी दिनांक 19 ऑक्टोबर रोजी पारनेर बाजार तळावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मेळावा होणार आहे। या मेळाव्याच्या संदर्भात पारनेर येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती। या पत्रकार परिषदेसाठी जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील, राष्ट्रवादी उत्तर जिल्हाध्यक्ष कपिल पवार, दक्षिण जिल्हाध्यक्ष अशोक सावंत, ज्येष्ठ नेते काशीनाथ दातेसर, माजी नगराध्यक्ष विजय आवटी, जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखेडे, वसंत चेडे आदी पक्षप्रवेश केलेली पदाधिकारी उपस्थित होते। पारनेर येथील अजित पवारांच्या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले। अजित पवार गट पक्षाचा मेळावा येत्या शनिवारी पारनेर येथे होणार आहे। या मेळाव्याच्या अनुषंगाने ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती। राष्ट्रवादी पक्ष पारनेर येथे शनिवारी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठे शक्ती प्रदर्शन करणार आहेत। सह्याद्री टॉप 10 मध्ये घेऊया छोटीशी विश्रांति। इस त्योहार अपने घर को सजाए सैमसंग के AI पावर्ड टीवी के साथ। 10 नवंबर तक नए NQ8A जनरेशन 3 प्रोसेसर, डॉल्बी एटम्स और ग्लेरी फ्री OLED के साथ 3 साल की वारंटी और EMI सिर्फ 2777 रुपए से शुरू। पाइए 20% तक कैशबैक प्लस 10% एक्स्ट्रा ऑन सैमसंग एक्सिस बैंक क्रेडिट कार्ड्स, 0 इंटरेस्ट, EMI 36 महीने तक। और सभी इलेक्ट्रॉनिक वस्तुओं के लिए विजिट करें राम मार्केट यार्ड, नवी पेठ और सावेडी में भी। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। शासकीय लिलावातील तांदूळ घेऊन जाण्यासाठी 1.5 लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते टिळक भोसे यांच्यासह इतर चौघांविरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणी अजित लाटे यांनी फिर्याद दिली आहे। श्रीगोंदा महसूल विभागाने जप्त केलेल्या गहू व तांदूळाचा लिलाव गत महिन्यात करण्यात आला होता। जप्त 25 टन 750 किलो साठ्यावर सर्वोच्च बोली लावत हा लिलाव लाटे यांनी घेतला।
बहुजन हिताय बहुजन सुखाय आणि प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीदवाक्य घेऊन रस्त्यावर धावणारी महामंडळाची बस प्रवाशांना सुरक्षित प्रवासाऐवजी त्रासदायक वाटावी अशी काहीशी अवस्था प्रवासी अनुभवत आहेत. कोल्हार शिवारात नाशिक बारामती ही बस बंद पडल्याने 45 प्रवाशांना मोठा मनस्ताप झाल्याचं दिसलं. आमचे पैसे परत द्या, जेवणाची व्यवस्था करा ही मागणी प्रवाशांनी करताच वाहन आणि चालकांनी निपूटपणे हा रोष अंगावर घेतल्याचं दिसलंय. कोपरगाव तालुक्यातील धोत्रे शिवारात काल सायंकाळी 6:30च्या सुमारास तारखेस वेळी व ठिकाणी आरोपी नामे अमोल बळीराम शिंदे राहणार धोत्रे तालुका कोपरगाव याने फिर्यादी यांचा भाऊ व त्याचे मयत वडील असे सायंकाळी शेतातून ट्रॅक्टरमध्ये बसून घरी येत असताना आरोपित मजकूर हा त्याचे मित्रासोबत रस्त्यावरून दारू पित होता म्हणून त्यास फिर्यादी मजकूर हे आमचा ट्रॅक्टर जाऊ दे असं म्हणाल्याचा राग येऊन फिर्यादीशी वाद केला व ते घरी गेल्यावर फिर्यादीच्या वडिलांना फोनवर शिवीगाळ केली म्हणून फिर्यादीस त्यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार करतो असे म्हणून त्यांच्या विरुद्ध तक्रार देण्यासाठी फिर्यादी त्यांचा भाऊ प्रशांत व मयत वडील रावसाहेब पुंजाबा गागरे असे पोलीस स्टेशनला येत असताना धोत्रे खोपरी रोडवर 15 नंबर चारी तालुका कोपरगाव येथे आरोपी अमोल बळीराम शिंदे यांनी फिर्यादीची मोटारसायकलला पाठीमागून धडक दिल्याने फिर्यादी यांचा भाऊ व मयत वडील असे खाली पडले असता फिर्यादीचे वडील रावसाहेब गागरे यांच्या अंगावरून 2-3 वेळा त्यांची पांढरी रंगाची i20 कार नंबर MH17CH 9919 ही मागे पुढे घेऊन गाडी अंगावर घालून फिर्यादीचे वडील रावसाहेब पुंजाबा गागरे वय 55 वर्ष राहणार धोत्रे तालुका कोपरगाव यांचा खून केला. तसेच फिर्यादीचा भाऊ व फिर्यादीस सुद्धा जखमी केले व तेथून आरोपी हा पळून गेलाय. अशा मजकुराच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय. यातील आरोपीचा पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी तपासाची चक्र फिरवली असता आरोपी अमोल बळीराम शिंदे हा डोंगरे हॉस्पिटल वैजापूर येथे दाखल झाल्याची माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी गेलो असता त्यास डोक्यास मार लागल्याने पुढील उपचारासाठी घाटी हॉस्पिटल संभाजीनगर येथे रेफर केले असून त्याच्यासोबत जाप्ता नेमण्यात आला असून त्यास डिस्चार्ज मिळताच गुन्ह्यात अटक करीत आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी दिली आहे. काल दिनांक 17/10/2024 रोजी सायंकाळी 6:30 वाजताच्या दरम्यान फिर्यादी त्याचे वडिलांसोबत शेतातून घरी येत असताना त्यांच्या गावातीलच आरोपी अमोल शिंदे हा रस्त्यामध्ये त्याची गाडी लावून बसलेला असताना फिर्यादी व त्याच्या वडिलांनी त्याला विनंती केली की गाडी तू बाजूला घे. त्यावेळी त्यांच्यामध्ये बाचाबाची झालेली होती आणि तिथं मिटवामिटवी झाल्यावरती हे परत घरी गेल्यावरती यातील आरोपी अमोल शिंदे याने परत फिर्यादी याच्या वडिलांना कॉल करून त्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली असता फिर्यादी व त्याचे वडील यांनीच त्याला सांगितले की आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात जात आहे. त्यावेळेला ते एका गाडीवरती फिर्यादी त्याचा भाऊ आणि मयत वडील अशी गाडीवरून जात असताना यातील आरोपी याने त्याची गाडी 4 व्हीलर गाडी पाठीमागून त्याला ठोस मारली आणि ते खाली पडले असता त्या 2-3दा गाडी रिव्हर्स घेऊन यातील मयत आणि फिर्यादीचे वडील यांच्या अंगावरून गाडी घातल्यामुळे त्यांचा उपचार दरम्यान मृत्यू झालेला आहे. तसेच यातील फिर्यादी व त्याचा भाऊ यांना देखील किरकोळ दुखापती झालेल्या आहेत. सदर अनुषंगाने कोपरगाव तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास सुरू आहे. यातील आरोपी याला देखील थोडीफार दुखापत झाल्याने व त्याचा यापूर्वी देखील त्याला प्रकृतीच्या बऱ्याच तक्रारी असल्याने तो उपचारकामी डोंगरे हॉस्पिटल वैजापूर येथे दाखल करण्यात आलेले होते. तेथून त्याला घाटी रुग्णालय छत्रपती संभाजीनगर येथे दाखल करण्यात आलेला आहे आणि त्या ठिकाणी आमचा योग्य पोलीस बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे. त्याला तेथून डिस्चार्ज करताच सदर गुन्ह्यात अटक करत आहोत.
कोल्हार येथील 4 जण क्रेडा कारमधून जालना येथे समृद्धी महामार्गावरून शिर्डीकडे जात असताना पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या इनोव्हा कारने त्यांच्या कारला जोराची धडक दिली. मात्र केवळ दैव बस्तवर म्हणून सुदैवाने तिघेही अपघातातून बालबाल बचावले. कोल्हार येथील डॉक्टर संजय दळे सहकाऱ्यांसोबत जालना येथे कामानिमित्त गेले होते. शिर्डी मार्गे कारमधून घरी परतत असताना छत्रपती संभाजीनगर जवळ रात्री 8:30 वाजेच्या दरम्यान पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या एका इनोव्हा कारने क्रेडाला जबर धडक दिली. श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगावच्या एकाची अकलूज येथील दोघांनी 5 गायांच्या व्यवहारात 6,50,000ची फसवणूक केली. या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तालुक्यातील निपाणी वडगाव येथील राजेंद्र सोमनाथ मापरे यांनी सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील अकलूज येथील अभिजित उर्फ बंटी अभिमान पवार करण अभिमान पवार यांनी फेसबुकवर टाकलेल्या गाई म्हशी विक्रीचे फोटो पाहून मापेरे यांच्याशी संपर्क केला. सह्याद्री टॉप 10 मध्ये इथं संपतोय. तुम्ही पात्रा न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.